उत्पादन करतो त्या उत्पादनाला त्याला योग्य किंमत मिळत नाही, म्हणून आज त्याची परिस्थिती झाली. आज सांगतो की एक दिवस संध्याकाळी माझ्या बायकोला म्हटलं, चला आज आपण फोन करा. आज माझी सुद्धा बाकी नाही. आता तुम्हाला माहिती आहे वारीला हॉटेलचं आम्ही दाखवलं हॉटेलमध्ये जेवण आणि बच्चूभाऊचं काम दिव्यांगासाठी तर तुम्हाला माहितच आहे. आपल्या महाराष्ट्रात नाही, आपल्या देशात एक स्पेशल मंत्रालय दिव्यांगासाठी स्थापन करणारी व्यक्ती म्हणजे बच्चूभाऊ. त्यावेळेस ताईला पाठीवर आली. थोडस पोलिसांना आपण सहकार्य करूया आणि शांतता ठेवा. कुठेही पोलिसांना थोडं सहकार्य करा. यानंतर आदरणीय बच्चूभाऊ यांचं स्वागत करतील श्री आशिषदादा धर्माळे, नितीनदादा तारेकर, उमेशजी गुर्डे. फक्त एक विनंती आहे सर्वांना, आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा बुद्धिदिन आहे आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं संजयजी भट यांच्या घरी वास्तव्य होतं आणि बाळासाहेबांचं वास्तव्य एका घरात होतं. या उमेदवार या ठिकाणी आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपण आपल्या जागी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. आपल्याला बाळासाहेबांना अभिवादन करायचं आहे, श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सर्वांनी 2 मिनिटं आपल्या जागेवर उभं राहावं. त्यानंतर आपण कार्यक्रम सुरू करू. मयूर विखे आणि शरद काळे यांचाही पाठिंबा जाहीर झाला आहे आणि महाराष्ट्र युवक नाभिक महासंघ यांचा सुद्धा पाठिंबा जाहीर झाला आहे. पहिल्यांदा बडनेरा मतदारसंघाने अपेक्षा उमेदवाराकरिता इतकी मोठ्या संख्येने जाहीर सभा आयोजित केल्या गेल्या आणि त्यांना विराट सभेला मनोगत व्यक्त करण्याकरिता काळाच्या जोरदार गजरात आमंत्रित करते श्रीमती प्रीती सांचे. चालू होती, ताईने भाषण बंद केलं. आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं. पुढे थांबा, एक पुढे थांबा, हे उद्या फक्त एक मिनिट. हो, पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण बनवतं, नाहीतर मग आमच्या शरणी म्हणा अरे आप अगर शेरनी है तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है. आणि आम्ही पाहतोय का हे आम्ही डुप्लिकेट शेरनी नाही आहे. तुमचं पेट्रोल कोणाचं, घासलेट कोणाचं, कोमलता कोणाच्या नावानं. तुम्हाला पाहूनच मी पागल झालो. पहिले माग पुढं 4ही कोपऱ्यात फक्त माणसं दिसत. निळ्यावाले भेटतंय, हिरवेवाले दिसत, भगवेवाले दिसतंय, मी पिवळ्यावाला शिल्लक आहे अजून. मित्र, आज पूज्य बाळासाहेब ठाकरे बोंबलाले तयारच नाही. म्हणजे मनात आम्ही पाहतोय एवढे मॅट नाही आहे. तू समजत एवढे मॅट नाही आहे, लक्षात घे. या वेळेला तुला वाटत असं हे पागल असत तर त्याला पैसे घेऊन गपपणी दिल्याशिवाय नाही.
आणि या याटो चिन्ह घेऊन मला वाटतं बरंच झालं. माणसांना काही पेटलं नसतं, पण याटोनं आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय राहत नाही. आणि संविधान यांचं काय नातं आहे संविधानचं? आम्हाला दिनेश बुकच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोर्सची. त्याने त्या कायद्याची चूर चूर करून आम्ही पाहतोय ऐशी की तैशी केली. आज यहाँ पर माननीय प्रीतिताई बंड इनके समर्थन में लाखों समुदाय यहाँ पर संगठित हुआ है. उसी टाइम पर हमें कुछ जो उनके सपोर्टर है उनसे बात करने का मौका मिला है. हम ताई से बात करेंगे कि इस सैलाब के बारे में उनका क्या कहना है. मेरा इतना ही कहना है कि हम आज ही जीत गए, क्योंकि यहाँ पे हर किसी का समर्थन है. जो उम्मीदवार अपक्ष करके खड़ा हुआ था, हमने फॉर्म भरवाया था, आज वो उम्मीदवार सर्वपक्षीय है. और जैसे बोलते हैं जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो. तो यहाँ पे सारा खुदा के साथ साथ सर्व जो जितना जन सामान्य है, हर रोज ऐसा एक दिन नहीं जा रहा है जो मैं देख रही हूँ, मैं पूरा वक्त साथ हूँ, कि कोई संगठन और कोई इनका समर्थन ना मिल रहा हो. सभी समाज और प्रीति बंड एक ऐसा उम्मीदवार है कि जिनके माध्यम से आपको सच में यहाँ पे हिंदुस्तान का एक भारत का चित्र दिख रहा है, जहाँ हिंदू मुस्लिम सिख ईसाई बहुजन सभी समाज के लोग साथ में हैं. और ये हमारी ताकत है, क्योंकि ये लोगों का उम्मीदवार है और लोग का उम्मीदवार है और लोगों की जीत है. ये इलेक्शन लोगों ने अपने साथ में अपने सिर पे लिया हुआ है और कहीं ना कहीं वो खुद हर कोई व्यक्ति लड़ रहा है. और जीतने के बाद हर एक व्यक्ति यहाँ पे, हर जन सामान्य यहाँ पे आमदार बनेगा, इस विश्वास के साथ लोग लड़ रहे हैं. 2 दिन बाकी है. सभी का आशीर्वाद. 20 तारीख को ऑटो चिन्ह 17 नंबर का बटन ज्यादा से ज्यादा संख्या में दबाकर आप प्रीति बंड एक सच्चाई की जीत करवाएं, यही आपसे विनंती. थैंक यू. मैं आफ्ताब खान बडनेरा विधानसभा से हमारे अपक्ष उम्मीदवार प्रीति संजय बंड आज के लिए यह सभा थी. और आज सभा की वजह से यह बच्चू कड़ू की जाहिर सभा से ताई का समर्थन था. और इस समर्थन से ऐसा लग रहा है कि जीत हमारी निश्चित पक्की है और जीत की लीड बहुत ताकत से बढ़ी है. 30 से 32 हजार की लीड से ताई चुनकर आएगी, ये मुझे भरोसा है. बिल्कुल ऑटो को बिल्कुल चुनकर आएगी. निश्चितच आज असं वाटतं की जी सभा या बडनेरा शहरामध्ये व्यवस्थित आठवडी बघायची झाली, यामध्ये जवळजवळ आतापर्यंत जेवढ्या सभा इथे झालेल्या आहेत गेल्या काही वर्षामध्ये, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि भरगस्त लोकांचा जनसमुदायाचा इथे आज आलेला आहे. यावेळी निश्चितपणे असं वाटतंय की प्रीतिताई जवळजवळ साधारण 30,000च्या लीडच्या पुढे राहील आणि सदर इथचे जे आमदार आहे ते आमदार साधारणतः 30 ते 40,000 मतांनी त्याचा पराभव होईल. आणि माननीय बच्चूभाऊ कडू यांचा जो भरघोस जो प्रतिसाद आणि भरघोस जो पाठिंबा आज प्रहार जनशक्ती पक्षाचा इथे जो लाभला, त्यामुळे या आजच्या सभेला एक विशेष ओळख निर्माण झालेला आहे. त्यामुळे असं वाटतंय की बडनेरातली जी जनता आहे, जेव्हा एकदा आपल्या सोबत निर्धार निश्चित करतात, तर निश्चितपणे याटोला निश्चितपणे ते विजय करेल असं मला वाटते. प्रीतिताई संजय बंड यांच्या जाहीर सभेसाठी या ठिकाणी हा जनसैलाब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी प्रीतिताई बंड यांना पाठिंबा दिलेला आहे. या प्रीतिताई बंडच्या मागे समस्त बडनेरावासी, समस्त या मतदारसंघातील सर्व जातीय धर्माचे लोक या ठिकाणी प्रीतिताई बंड यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्रित झालेले आहे. आणि आजची ही सभा पाहून असं वाटते की प्रीतिताई बंडचा विजय हा निश्चित आहे आणि प्रीतिताई बंड ह्या असंख्य बहुमताने निवडून येतील ही खात्री आणि इथे आलेले जे जनसमुदाय आहे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. ही प्रीतिताई बंड यांची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. आणि येणाऱ्या 17 तारखेला प्रीतिताई बंड यांची निशाणी ऑटो 17 नंबरचं बटन दाबून यांना बहुमताने विजय करतील अशी मला अपेक्षा आहे.